मी आलो आहे स्वामी समर्थ शेतकरी आठवडी बाजार या ठिकाणी नैसर्गिकरित्या पिकवलेले फळं, कडधान्य, धान्य असं इथं मोठा बाजार भरतो. सर्व प्रकारचा भाजीपाला आरोग्यासाठी चांगला असा भाजीपाला असतो. आजकाल रसायनं खूप मिसळतात ह्याच्यामध्ये. हे बिना रसायनयुक्त आहेत, केमिकल विरहित. हां, केमिकल विरहित असं म्हणते. काय नाव सर तुमचं काका? गोरखनाथजी आपल्याला भेटलेले तिथं, ते माहिती देते. काय कोणतं फळ आहे? याला काशी फळ म्हणतात. काशी फळ. आणि कसं हे आपलं केमिकल विरहित आहे? केमिकल नाही आहे, बिलकुल सेंद्रिय खतावरला आहे. हां, सेंद्रिय खतावर तयार केलेले फळं राहतात ते. आणि कधी असतो आपला हा बाजार? आता हा दर आठवडी बाजार हा गुरुवारी दुपारून 3 ते रात्रीचे 8 वाजेपर्यंत राहतो. 3 ते 8 वाजेपर्यंत. बरोबर. अगदी चांगले येतात, मार्गदर्शन चांगलं. ठीक आहे. राम राम मामा. का तांदूळ आणला काय मामा? हा तांदूळ सांगा ना, मग माहिती द्या ना. सर्व प्रकारचे तांदूळ भेटतील तुम्हाला. हा कोणता तांदूळ आहे? हा बासमती. बासमती दिसतोय. हा पण हा बी बासमतीचे. बासमती मोठे. कोलम. साबुदाणा पण आहे. हो, साबुदाणा पण आहे, मोहरी आहे, मटकी, मटाची डाळ आहे, अच्छा, नाचणी आहे, सोयाबीन वडा आहे. सगळं नैसर्गिक, केमिकल विरहित. काय नाव मामा तुमचं? संजय बोकडे. हां, संजय बोकडे. संजयराव आहे का इथं? ही काय हळद आहे का? कोणती म्हणजे याला ही? हां, वायगाव. बरं. चवळी पण आहे, चना, काबुली चना. गहू काय भाव आहे? 496. मग परत किलोला काय पडतो? 36 रुपये. ठीक आहे. बाजरीचं महत्त्व असं आहे की आजकाल मिलेट म्हणून प्रसिद्ध व्हायला लागलेलं आहे. मिलेट जे आरोग्यासाठी चांगलं असतं. त्याच्यामध्ये ज्वारी पण येते, बाजरी पण येते. काय नाव? सुनीलराव आलेले आहेत भाज्या घेऊन. कुठून आणल्या भाज्या या? वाघरून. या पण नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आहेत. नैसर्गिक म्हणजे केमिकल विरहित सगळं. केमिकल विरहित. दर आठवड्याला येतं का? दर आठवड्याला. एकच दिवस असतं का आपलं? नाही, 4 दिवस आठवडा बाजार असते ना. 4 दिवस असतात का? 3 ते किती? रात्री 9. 3 ते 9 रात्री. हा बाजार आत्ताच लागतोय. आपण थोडंसं लवकर आलेलो आहे, पण दुकानं वगैरे सगळे आता इथंच लागतील त्यांची. 3 ते 9 वाजेपर्यंत असं चालतो हा बाजार, शेतकरी आठवडी बाजार. लावताय त्यांच्याकडे अद्रक आहे, त्याच्यानंतर कांदे हे, बटाटे हे बघा. अद्रक अगदी नैसर्गिकरित्या पिकवलेला आहे. हा कांदा बघा, गाडीत आणली त्यांनी. हे बघा लसूण आहे, गावरान लसूण आहे. लसणामध्ये आजकाल चायनीज लसूण आपल्या भारतामध्ये फार येतो आहे. तो वापरू नये, आरोग्यासाठी घातक असतो तो. कांदा, अद्रक, लसूण असे गोरख भाऊंकडे आहे. बटाटे पण आहेत त्यांच्याकडे. आत्ता स्टॉल लावता येते. शेतकरी आठवडा बाजार लागत आहे. शेतकरी राजा आपापल्या गाड्या ट्रान्सपोर्टेशनसाठी घेऊन आलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी माल भरलेला आहे त्यांचा. तो घेऊन संभाजीनगरच्या सातारा परिसरामध्ये हा शेतकरी बाजार, आठवडी बाजार लागत असतो. शेतकरी राजाची अशीच भरभराट व्हावी ही ईश्वरचरणी माझीच प्रार्थना आहे. एवढ्या कष्टाने तो पिकवतो, त्याचं फळ त्याला मिळालं पाहिजे. नमस्कार दादा. नमस्कार. काय लागलं की नाही स्टॉल? लावतोय आता. दादाकडे आता सगळा भाजीपाला आहे. चवळी आहे, कारले, ताजे कारले सकाळीच काढलेले आणि इकडे आणलेले आहेत. काकडी, ताजी काकडी.
टमाटे आहेत. साहेबांच्या गुळपट्टीच्या स्टॉलवर आपण जात आहोत. गुळपट्टी बद्दल आपण माहिती ते देतील आपल्याला. वाकडे सर, भाजीपाल्यावर ऊन येईल ते म्हणतं बरं आपल्या जागेवर. द्या बरं माहिती आम्हाला गुळपट्टीचे किती प्रकार आहेत तुमच्याकडे. गुळ सावली ऊन तिकडे येणार आहे. ही गुळाची हे आहे का? आमचं हे गुळाचं प्रोडक्शन आहे 2016. मला सगळे प्रोडक्ट जे आहेत ना ते हातात घेऊन गुळ उद्योग नावाने आमचं प्रोडक्शन आणि थोडक्यामध्ये, कारण क्लिप जर का मोठी झाली ना मग हे होईल. सुरुवात आम्ही 2016 केली. सुरुवातीला फक्त आमच्याकडे गुळाची पावडर आणि गुळाचे शेंगदाणा लाडू होते. आज जर बघितलं तर आम्ही ह्याच गुळाची राजगिरा चिक्की, बाहेर काढा ना. शेंगदाणा चिक्की, उत्पादन जे आहे ना असं काढून बाहेर दाखवा, म्हणजे ही राजगिरा सगळ्यांना चिक्की 100% गुळामध्ये तयार केलेली आहे. हां, दुसरं ही शेंगदाणा चिक्की आहे. वाकडे साहेब स्वतः व्यवसायाने शेतकरी आहेत. हा. तिसरं प्रोडक्ट आमचं हे खोबरा चिक्की आहे. गोड शेंगदाणा आणि खोबरा. चौथं प्रोडक्ट आमचं हे गावरान तिळापासून बनलेली तिळ चिक्की आहे. आणि पाचवं प्रोडक्ट आमचं हे, याला कोणी मावा चिक्की म्हणतं, कुणी याला खवा चिक्की म्हणतं, कुणी याला क्रश म्हणतं, बरं. कुणी याला गजक आहे मावा म्हणजे याच्यामध्ये गजक हा जास्त बघूया का? पण गजक मध्ये तीळ असतो. अगदी थोडं थोडं. तुम्ही आमचं टेस्ट घेऊन बघा. गजक मध्ये तीळ असतो, यामध्ये तीळ नाहीये. तुम्ही टेस्ट घेऊन सांगा तुमचं काय मत येतं. अतिशय सुंदर अशी चव आहे. आमची शेंगदाणा चिक्की पण टेस्ट करून बघा. गजक किंवा आपली मलाई चिक्की आहे. मलाई चिक्की, याला मावा चिक्की म्हणतात. मावा चिक्कीचा टेस्ट अतिशय फार सुंदर टेस्ट आहे. ही शेंगदाणा चिक्की आहे, ती पण टेस्ट करून बघा. शेतकरी बंधू उभे आहेत. आपला अन्नदाता, बोला नाव काय? मी सुनील पंडितराव लाटे, राहणार रामपूर. गोरख भाऊंची तर ओळख झालेलीच आहे आपली. जाधव. त्यांनी आपले उत्पादनं पण दाखवलेले आहे शेतीचे. माऊली शेलार गांधी. नदी लिहून होतात. काय आहे तुमच्याकडे? माझ्याकडे काय भोपळे आहे, हं, गवार आहे हं. आणि टमाटे. बरं, बाजार भावाप्रमाणे हा थोडासा भाव कमी असतो काय असतो हा, तो कमी काय राहतो. प्रकार? आजकाल समोरच्या महागाईने मार्केट सगळे आहे ना, आजूबाजूचे हातगाडीवाले विकतात, आळीमध्ये विकतात. ते समजा आपला 5 रुपये ना कमीच राहतो रेट त्यांच्यापेक्षा. आणि परत माल ते 20 रुपये विकणार, आपण 15 रुपये माल विकणार. फ्रेश राहतो, मालाची क्वालिटी. ह्या बाजाराचं वैशिष्ट्य असं आहे, माझा परिचय करून देतो. माझं नाव विकास वाकडे. माझं गाव प्रॉपर भटजी आहे. मी स्वतः शेतकरी पण आहे आणि माझा गुळाचा व्यवसाय पण आहे. आता तुम्ही हे जे शेतकरी आहे, ह्या बाजाराचं वैशिष्ट्य असं की तुमच्या गल्लीमध्ये जो भाजीपाला येतो, जो हे येतात हां, ते कुठेतरी परवा दिवशी काल काढलं असतं, बरोबर. काढणारे वेगळे असतात, तिथून मंडीला घेऊन येणारे वेगळे असतात, आणि मंडीहून तुमच्यापर्यंत घेऊन येणारे वेगळे असतात. बरोबर आहे. हा, म्हणजे जवळपास एक 24 ही पद्धतच आहे ना आपल्याकडे. ती पद्धत 24 ते 36 तास करायला लागतं. तास तुमच्यापर्यंत यायला लागतो भाजीपाला यायला. बरोबर आहे, बरोबर बरोबर आहे. आहे. ह्या बाजाराचं वैशिष्ट्य असं की आज आता यांच्याकडे जो भाजीपाला आहे, यांच्याकडे जे टमाटे आहे दवासाहेबांकडं, हे टमाटे आज यांनी सकाळी यांची फॅमिली जी आहे, मग यांचे आई वडील असतील, यांची चुलते काकी असतील, यांची मिस्टर हेच ना मग शेतकरी कुटुंब पूर्ण मेहनत घेऊनच हे सगळं. यांनी आज जो भाजीपाला आणलेला जो आहे, हा आज सकाळी जाऊन काढला. दुपारी 1 वाजेपर्यंत जेवढा शक्य होईल तेवढा काढायचा. 1 नंतर गठ्ठे पॅक करायचे आणि इथं घेऊन यायचे. म्हणजे कस्टमरला आज तोडलेला भाजीपाला, हा, आजच्या आज मिळणारा, ज्याच्यातले सत्व जे टिकून राहतात, हे महत्वाचं. भाजीपाला म्हणजे आमचा सत्व. आता भाजीपाला एक तर रासायनिक काहीच त्याच्यामध्ये प्रक्रिया नाही आहे, त्यामुळे अजूनच तो आरोग्यासाठी चांगला आहे. आणखी विशेष तुम्हाला जर आम्ही आता भाजीपाला ओपन झाला तुम्ही बघसाल, आमचा भाजीपाला तुम्हाला 100% ताजा मिळेल. आता हे एक शेतकरी आहे. हे नमस्कार, आलेले आहे. या. तुमचं नाव सांगा. माझं नाव पुंडलिक बारगळ, मी कन्नडहून आलेलो आहे. आमचा जो भाजीपाला आहे हा आम्ही सगळा फ्रेश काढलेला असतो. या सकाळी पुढे ऊन खूप आहे, ऊन पण. हा, सावलीमध्ये सगळं. सकाळी फ्रेश काढलेला असतो आम्ही. हं. आमच्याकडं जवळ सारे आयटम आहे उपलब्ध. आम्ही जे गरज येते ते सारे आयटम दर आठवड्याला येतात तुम्ही इथं? दर हप्त्याला आमच्या इथं बाजार असतो दर हप्त्याला. MIT कॉलेजला. बाकी इतर वारी आम्ही दुसरीकडे असतो. आणि रेट वगैरे आमचे एकदम रिजनेबल इथे. म्हणजे बाहेरच्या मंडीपेक्षा आमचे रेट 50% रेट कमी आहे आमच्या इथे. त्यामुळे आम्हाला तिथे रिस्पॉन्स चांगला आहे.
आणि संध्याकाळी खूप गर्दी असेल ना? खूप गर्दी असते संध्याकाळी. नाही, मी गर्दीच्या वेळेस का नाही आलो माहिती का, गर्दीच्या वेळेस आपलं बोलणं नसतं झालं एवढं निवांतपणे, ओळखी झाल्या हे महत्वाचं आमचे आहे. रेट आहे का, आमचे रेट हे कस्टमरच्या रिस्पॉन्सवर पण डिपेंड आहे. आता उदाहरण घ्या, समजा यांनी 2 कॅरेट टमाटे तोडले आणि इथं घेऊन आले. 2 कॅरेट टमाटेपैकी समजा यांचे जर 10 किलो टमाटे जर परत गेले तर यांचं होणार नुकसान आहे की नाही ते. मग ते नुकसान जे होणार आहे मग ते होतं काय, कुठंतरी 20 रुपयाचा जर टमाट्याचा भाव असला, आम्हाला ते जर 15 रुपये द्यायची इच्छा जरी असली तर ते आम्ही देऊ शकत नाही. त्याचं कारण काय, तर आमचे 10 किलो शिल्लक उरणार आहे. पण आम्हाला या ठिकाणी जर रिस्पॉन्स जर चांगला मिळाला, कस्टमर जास्त असले, तर आमचे 10 किलोचं जे नुकसान होणार आहे ते होणार नाही. मग आम्ही 10 किलो टमाट्याचे फेकून द्यार होतो 1500 रुपयाचे, 150 रुपयाचे. ते फेकून न देता आम्ही 2 पैसे कमी करून लोकांना देऊ ना ते. वांगे खूपच ताजे आणि फ्रेश आहेत. पपई, शेतकरी आठवडा बाजार औरंगाबाद संभाजीनगरच्या सातारा परिसरामध्ये भरतो. खरबूज, गावरान आहे आणि पपाया पपई पण गावरान हे याला त्याला खिरे म्हणते. खीर आहे ना? चायना म्हणून व्हरायटी. हां हां हां. आणि भेंडी, अजून गोबी पण आहे, फुलगोबी आणि पत्तागोबी असे दोन प्रकार. फ्लॉवरचे 2 प्रकार आहेत, फुलगोबी आणि पत्तागोबी. नैसर्गिकरित्या पिकवलेली भाजी, टमाटा, ड्रमस्टिक, त्याला शेवग्याच्या शेंगा म्हणतात. छान छान वांगी आहेत. वांगी किती छान आहेत, ताजी वांगी, बटाटे. वालाची भाजी, ताजी भाजी, आणि खरोखर ताजी भाजी आहे. सकाळी त्यांनी शेतातनं काढली आणि ते तिथं बाजारामध्ये विकायला आणलेली आहे. काय चालू आहे? लिंबाचा भाव काय चालू आहे आता? 120 रुपये किलोने आता लिंब चालू आहेत. एकदम ताजे लिंब आहेत, हिरवेगार. अजय भैया काढतोय लिंब. पांडुरंग भाऊकडे आपण आलेलो आहे. पांडुरंग भावाने आता आम्ही मित्र झालेलो आहे. लवकरच त्यांच्या शेतावर मी भेटले जाणार आहे. यांच्याकडे मशरूम आहेत. मशरूम, हां, कोणते मशरूम? बटन मशरूम आहे सर आमचे. आम्ही सकाळीच पॅक केलेले असतात, सकाळी कट करून सकाळी पॅकिंग करतो सर आम्ही. आणि सकाळी पॅक झाले 10 वाजता आम्ही 3 डायरेक्ट बाजारामध्ये डायरेक्ट बाजारामध्ये 3 वाजेपर्यंत विकायला आणतो. आणि जे त्याची मूळ किंमत आहे तीच मूळ एकदम रिजनेबलमध्ये आम्ही विकतो. मशरूम पण फ्रेश असतं सर आमचे. त्याला काय बटन मशरूम म्हणतात का? हो सर, बटन मशरूम. आणि ह्याचा मग काय, हा हे बेबीकॉर्न बेबीकॉर्न आहे हा. बेबीकॉर्न पण फ्रेश असतं. पॅकिंग खूप छान आहे यांची. हो. पांडुरंग भाऊ आता आपले मित्र झालेले आहेत. ते पांडुरंग भाऊ आता आपल्याला एक आम्ही भाजीचा प्रकार दाखवणार आहेत. हां, रेड कॅबेज सुद्धा आम्ही आमच्या शेतात तयार केलेले सर. आम्ही केमिकल न मारता ही व्हरायटी तयार करतोय. ब्रोकली झालं, जसं ब्रोकली पण आहे का आपल्याला? हो, ब्रोकली पण आहे सर. पण ब्रोकली आज आमच्याकडून तुटले नाही गेल्यामुळे आम्ही मार्केटला आज आणू नाही शकलो. पण ब्रोकली सुद्धा छान असते. रेड कॅबेज कितीला आहे आपले, काय भाव आहे? रेड कॅबेज सर आमच्याला 10 रुपये. हा पत्तागोबी सारखाच प्रकार आहे. हो. हा, पत्तागोबी हिरवी आणि पांढरी असते, ही फक्त लाल असते. विटॅमिन त्याच्यामध्ये जास्त असतात. विटॅमिन जास्त असतात. गोरख भाऊंची बस चाललेली आहे स्टॉल लावायची. ऊन खूप आहे. ऊन आणि तापमान जास्त असल्यामुळे थोडासा ग्राहकांवर आणि स्टॉल लावण्यावर परिणाम होतोच.